हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहे दुधी भोपळ्याचे वडे. भोपळा खूप लोकांना आवडत नाही, पण भोपळा हा शरीरासाठी खूप पौष्टिक असते, म्हणून आपण तो खाल्लाच पाहिजे. ज्यांना भोपळ्याची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी हे दुधी भोपळ्याचे वडे. तर चला तर बघूया दुधी भोपळ्याच्या वड्याची रेसिपी. त्यासाठी भोपळा हा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याचे छोटे छोटे काप करायचे, कारण जेणेकरून आपल्याला तो किसायला सोपं जाईल. आणि अशा मोठ्या जाड किसणीने किसून घ्यायचा. छान असा बारीक किस करायचा. किस करून झालेला आहे, बारीक किस करून घ्यायचा. आणि भोपळ्यामध्ये खूप प्रमाणात किस पाणी हा असते, पिळून त्यामुळे घ्यायचा आणि त्याचं पाणी साईडला काढून घ्यायचं. आणि ते पाणी आपण पिऊ पण शकतो, कारण त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात पोषक घटक असते. आणि आणि आता रस काढून झालेला आहे आणि यामध्ये ॲड करायचे लसूण आणि जिरे बारीक केलेले, एक मोठा कांदा, हिरवी मिरची, सांबार, मेथी आणि कढीपत्ता. आणि किसमध्ये 2 चम्मच बेसन टाकून घ्यायचे. त्यामुळे वडे खूप छान येते आणि बनवायला पण सोपी जाते. नंतर मग त्यामध्ये कांदा, लसूण वगैरे सर्व टाकून नंतर मग त्यामध्ये ॲड करायचे 2 मोठ्या वाटे भरून तांदूळाचे पीठ. आणि त्यानंतर ॲड करायचे 2 चम्मच तिखट. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता. आणि त्यानंतर ॲड करायचे थोडेसे मीठ, हळद, जिरे आणि धने पावडर. आणि गरम तेल ॲड करायचं. नंतर मग ते सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं. आणि इकडे तेल गरम झालेले आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मागच्या कढई गोळ्याच्या रेसिपीवर खूप लोकांच्या कमेंट होत्या कढईबद्दल, पण ते पण मी खूप लवकरात लवकर चेंज करणार आहे. आणि वडे असे लालसर झाले की काढून घ्यायचे. तयार आहे गरमागरम दुधी भोपळ्याचे वडे.